आज ग्रंथ पालवी तना मनास जागवी आज ग्रंथ पालवी उत्सवास ग्रंथांच्या रसिकताच बोलवी की मी आलो ठाण्याहून साताऱ्याला तेव्हा नक्कीच काही मिनिटं तुम्ही ऐका। व्यासपीठावरच्या सर्व आदरणीय मान्यवरांचा मी अगदी गतीने उल्लेख करतो कारण वेळ कमी आहे, परंतु आदरणीय उद्घाटक राजीवजी खांडेकर जे केवळ पत्रकार नाहीत, रसिकराज आहेत, समोरच्या कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वाला बोलकं कसं करायचं आणि त्याला न दुखावता परखडपणे सत्य कसं सांगायचं हे सांगणारे महाराष्ट्रातले फार कमी पत्रकार आहेत, त्यात राजीवजी आहेत। याचा मी खास उल्लेख करेन आणि महाराष्ट्र त्याची नोंद घेत असते। या ठिकाणी आदरणीय सूर्यवंशी साहेब आहेत। संपूर्ण राज्याचं शैक्षणिक नेतृत्व करणारं एक कर्तबगार, हसतमुख आणि उमेदीचं व्यक्तिमत्व हे आज या ठिकाणी लाभलं आणि त्यांच्याशी बोलायला मला मिळालं, हितगुज करायला मिळाली आणि आज मी त्यांच्याबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर आहे। या ठिकाणी ज्यांच्या निमंत्रणामुळे मी आलो आणि येत गेलो आणि येत जाणार आहे ते आदरणीय शिरीषजी चिटणीस यांचा मी उल्लेख करेन की चिटणीस साहेब, तुमच्यामुळे मला आत्ता सातारा कळतोय। याचं कारण या साताऱ्याने महाराष्ट्राला नुसते कंदी पेढे दिले नाहीत तर ग्रंथप्रेमाचे सुद्धा पेढे दिलेत आणि त्यामुळे या साताऱ्यात यायला मला खूप आवडतं। एरवी मधुमेह असल्यावर पेढे कमी खावेत, पण वाचनाचा मधुमेह मला नसल्यामुळे ग्रंथांचे पेढे मी भरपूर खातो आणि या ठिकाणी त्यासाठी आलोय, म्हणून मी शिरीषजींचा सुद्धा खास उल्लेख करीन अत्यंत मानाने। या ठिकाणी आमच्या सुनीताराजे पवार मॅडम आहेत, एक चांगल्या वक्त्या आणि एक चांगलं धडाडीचं चपळ असं व्यक्तिमत्व त्यांच्या रूपाने महाराष्ट्र साहित्य परिषदेला लाभलंय आणि अर्थातच अनेक भेटींमुळे त्यांचा आणि माझा एक वैचारिक स्नेह जमलाय, त्यामुळे त्यांचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करेन। असे बरेच जण आहेत, स्वाभाविकच काही जण माझ्याकडून थोडेसे निसटले जातील, पण त्यांचा उल्लेख मी केलाय असं समजावं आणि मला जे बोलायचंय ते मला बोलू द्या। आदरणीय राजीवजींनी काही रूपक कथांतून, काही दृष्टांत कथांतून ग्रंथप्रेम आणि प्रेमामुळे त्या व्यक्तिमत्व कसं घडतं याच्या फारच मासलेल्या एक सुंदर गोष्टी सांगितल्या। काही इतिहासातल्या होत्या, काही प्रत्यक्ष त्यांनी अनुभवलेल्या सुद्धा होत्या कुणाकुणाच्या। मी 2-3 घटना सांगून पुढे जाईल आणि मग आपोआपच माझ्या बोलण्याला एक वेगळा सूर लाभेल याची मला खात्री आहे। खरं सांगू तुम्हाला की या ठिकाणी आल्यानंतर एक दृश्य मला आठवलं। काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी महाबळेश्वरच्या जवळ कोयनाच्या आसपास जे बॅकवॉटर आहे त्या ठिकाणी खडकमाळा नावाच्या एका डोंगरावर मी गेलो। उंच डोंगरावर एकच कुटुंब राहत। ऐका मुलांना, ही गोष्ट सगळ्यांसाठी आहे, मुलांना तर आवडेलच, पण पालक शिक्षक पण म्हणतील की आमच्या बालकांना सांगितलं ते बरं झालं। त्या खडकमाळा नावाच्या डोंगरावर सूर्यवंशी साहेब एकच कुटुंब राहतं। मी अनुभवलंय, ही दंतकथा नाही, मुद्दामून मला त्या बॅकवॉटरच्या जवळ एक गाव आहे, ते मला आता नाव आठवत नाही, मला सांगितलं की ते घर बघायला चला। तिथे गेल्यानंतर आधी माझं जे स्वागत केलं ते कॉक कॉक करणाऱ्या कोंबड्यांनी, हंबरणाऱ्या गाऊल्यांनी, चिवताई होत्या, सगळं प्रांगण असताना तिथलं इतकं किलबिलणारं होतं। व्यक्ती दिसत नव्हती पण रांगोळी दिसत होती, व्यक्ती दिसत नव्हती पण तुळशी वृंदावन दिसत होतं आणि या सगळ्या वातावरणात शेणाचा एक अप्रतिम वास। काही मुलं म्हणतील दवणे सरांच्या नाकाला एवढी सर्दी झाली, अत्तराचा आणि परफ्यूमचा वास माहिती आहे, पण सारवलेल्या शेण्याचा, तुम्ही तर ललिताई तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल, सारवलेलं जे असं शेण ताजं ताजं गरम गरम, त्यांनी अशा भिंती जेव्हा अशा सारवल्या जातात त्याचा इतका सुगंध येतो ना छान की एरवी सेंट म्हणतो पण मी त्याला शेंट म्हणतो, कारण शेणाचा का सांगतोय तर इथे गेल्यावर मला अजून माणसं कोणी दिसली नव्हती। मी त्या पाहुण्याला म्हटलं की कोणीच दिसत नाही। ऐका, त्या घरात एकच मुलगा
एकच मुलगा आतल्या काळोखाच्याच रंगाचा, पण शुभ्र दातांचा, चमकणाऱ्या डोळ्यांचा. श्रीसाहेब तो मुलगा असं पाकून आला आणि एकदम त्यांनी नमस्कार असं केलं छान. मला असं वाटलं अरे वेगळ्या दिव्यांची गरजच नाही, त्या मुलाचं अस्तित्वच त्या डोंगरावर दिवाळी करते. म्हणजे हा एक 10-11-12 वर्षाचा मुलगा असेल, अतिशयोक्ती नाही. माझं वर्णन सामर्थ्य काही असेल तर टाळ्या वेगळ्या, पण जे मी पाहिले ते तुम्ही पाहायला जा तिथे. आता तो मुलगा मोठा झाला असेल 1-1.5 वर्षांनी, पुढे आहे का. गेल्यानंतर म्हटलं इतर जण कुठे, त्याचे आई वडील कुठेतरी दूर कष्टाला गेले होते शेतीच्या. ऐका, ओळख झाली आमची. त्यांनी आमचं स्वागत कशाने केलं, त्यांनी तिथल्याच गोठ्यातल्या गाई म्हशींच्या दुधाचं दही केलं होतं कवडीत, आणि त्या कवडी दह्याचं खापर हातात दिलं आणि मी ते इतकं छान खाल्लं, मी लाजलो नाही, अजून मागितलं. म्हटलं एवढं सुंदर दही. ओळख इथे संपत नाही. मी का सांगतोय, या ग्रंथोत्सवात हे उदाहरण सांगताना मी विषयांतर करतोय का बाळांनो, शिक्षकांना नाही. पुढे ऐका, त्या मुलाचं वागणं, त्या मुलाचं असं एक चपळ असणं, आमच्या भोवती वावरणं. मी म्हटलं काय रे, त्याचं नाव लखू. म्हटलं लखू शाळेत जातोस का. होय सर, मी 7वीत आहे. 7वीत आहे. म्हटलं बघू तुझी वही. आणि राजीव साहेब खरंच ते चित्रण कधी करायला मिळालं तर बघा तुम्ही, की ती अशी सगळी झोपडी, एकच काचेचं कौल, त्यामुळे तो प्रकाश. तिकडे मी गेलो आणि त्यांनी त्याच्या केव्हा तरी जांभळ्या असलेल्या निळ्या ट्रंकीतून उघडला तो, आणि त्यांनी मला त्याच्या वह्या दाखवल्या. त्याच्या वह्या मी चालल्या. मोत्यासारखं अक्षर नुसतं आपण म्हणतो, पण मोत्यांना म्हणावं लखूसारखं अक्षर. इतकी ती छान अक्षर, मोहनमाळा, मौक्तिकाच्या माळा, सुंदर व्याकरण, उत्तम उत्कृष्ट. मी सगळं पाहिलं मुद्दामून. मी म्हटलं अरे रागावू नकोस किंवा उगीच कौतुक करत नाहीये. मी माझ्या महाविद्यालयातल्या मुलांचं सुद्धा इतकं छान अक्षर आणि इतकं सुंदर व्याकरण पाहत नाही. इतकं कोणी छान शिकवलं. आणि मग त्यांनी सांगितलं याचं कारण, मी 2 दिवसात एकतरी पुस्तक वाचतो, आणि त्या ट्रंकेच्या खालून त्यांनी मला 30-40 पुस्तकं त्याच्या शिक्षकांनी त्यांना भेट दिलेली मला दाखवली. आणि पुढे तो म्हणाला की म्हणजे तुला कोण व्हायचंय. तो बोलला या देशाचं राष्ट्रपती व्हायचंय. म्हटलं राष्ट्रपती व्हावंसं का वाटतं. त्यांनी पटकन दुसऱ्या बॅगेतून हळूच अग्निपंख काढलं APJ अब्दुल कलाम साहेबांचं. आदरणीय सूर्यवंशी साहेब हे हिरे आहेत आपल्याकडे, आणि हे घडवणारे शिक्षक आहेत. ते जे शिक्षक आहेत ना, त्यांना तुम्ही टिपा. आज अशा तऱ्हेचे चपळ आणि गुणवेधी शिक्षक आहेत, साहित्य भेट निर्माण करणारे, त्यांची सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे उपेक्षा होते. त्याला वाटत नाही काम करावं. असे वेसा मी वेळ कमी आहे आणि तो विषय नाही, पण मी 25 तरी शिक्षक सांगेन मी पाहिलेले की जे वेळेसारखे प्रयोग करतात खेड्यापाड्यामध्ये. अरे तो अक्कलकोटच्या जवळच्या एका गावात मयूर नावाचा शिक्षक आहे. दिवाळी अंक आमच्याकडनं त्यांनी मागितले आणि आमच्याकडनं लेखकांकडनं मागितलेल्या दिवाळी अंकांचं प्रदर्शन भरवलं आणि तिथल्या मुलाला आणि शिक्षकाला प्रत्येक दिवाळी अंक वाचायला सांगितला. हा ग्रंथोत्सव नाही का. लक्षात ठेवा, नोकरीसाठी शिकवतात सगळेच, पण स्वधर्म म्हणून मला हे माझं कार्य सरस्वतीची पूजा म्हणून करायचे असे शिक्षक आणि असे पालकच उद्याचं भवितव्य घडवणार आहेत. म्हणून या ग्रंथोत्सवाचं मला विशेष कौतुक वाटतं. मित्रमैत्रिणींनो, या संपूर्ण नगरीचं नाव दिले आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं नाव दिले. मी जाताना पुढे सांगेन, माझं भाग्य हे की माझ्या वयाच्या 17व्या-18व्या वर्षी दिल्लीला एका वेगळ्या कोर्सला गेलेलं असताना मी स्वतःहून, मला कुठल्याही तऱ्हेची भीती वाटली नाही आणि मी यशवंतरावजींना भेटलो. पुढे ऐका, मी एक 18 वर्षाचा पोर आणि यशवंतरावजी चव्हाण दिग्गज. पुढे ऐका, मी महाराष्ट्रातून आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी कुठल्या विषयाला सुरुवात केली असेल. आजचे राजकारणी आणि यशवंतरावजी यांच्यामधल्या थोरवीतलं अंतर सोडून द्या, पण त्या अंतराची कारणं कशात दिसतात.
त्या आदरणीय चव्हाण साहेबांनी माझ्यावर कुठल्या विषयावर बोलायला सुरुवात केली, त्या अर्धा तास माझ्यावर गदी माडगुळकरांच्या गीत रामायणावर बोलत होते. वहिनी या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्या आणि त्यांनी आपल्याला जे काही बहुमोल मार्गदर्शन केलं याबद्दल माझी अपॉइंटमेंट नाही, समितीच्या माहिती नाही. आम्ही त्यांचे महाराष्ट्रातून आल्यानंतर त्यांनी सुरुवात जी केली ती त्यांच्यावर बोलायला, ज्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्रांचं या मंडपाला नाव दिलंय, मी हे सगळं ग्रंथप्रेमाशी कसं गुंफून घेतोय पा. आणि मग ही मुलं आता छान ऐकतायत, उद्गार चिन्हासाठी ताट बसलेत, भूक लागलेत पण तहान भूक विसरलेत, कारण त्यांना कळतंय की आपले जवळची उदाहरणं आहेत. हे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी कोण हे बघायला इथल्या सगळ्या सातारच्या मंडळींनी मी विनंती करीन, वर्षात एकदा तरी त्यांना वाईला न्या, कृष्णाकाठी न्या, तिथला तो मोठा गणपती दाखवाच. पण शिक्षक मित्रांनो आणि पालकांनो, हा ग्रंथोत्सव जर मुलांच्या मनात रुजवायचा असेल तर तर्कतीर्थांच्या वाईच्या गावी जाऊन विश्वकोशाचं काम कुठल्या इमारतीत चालतंय ते दाखवा. आज त्यांना कळणार नाही कदाचित कुठली इमारत पाहतोय, पण त्यांना कळेल की बाहेरून सुंदर दिसणाऱ्या इमारती अनेक आहेत, पण माणूस पण अंतर्याम आणि संस्कृती सुंदर करणारी एखादीच इमारत असते, ती विश्वकोशाची असते. या तर्कतीर्थांना आदरणीय सूर्यवंशी साहेब, या तर्कतीर्थांना पहिल्या पुस्तकाच्या माझ्या निमित्ताने मी प्रस्तावना मागायला गेलो. माझी धिटाई पा काय असतं, तारुण्य असलं की वेडे पण असतं, आणि वेडे पण असलं की कोण किती मोठं ते कळत नाही. मला आमच्या ठाण्याचे अनेक जण म्हणाले, तर्कतीर्थ आणि तुला प्रस्तावना देणार, कशाला जातोस तिकडे. बघा ना, एखाद्या मोठ्या संधीपासून मागे नेणारे, मागे खेचणारे बरेच आहेत. पण माझ्या वडिलांनी काय सांगितलं माहितीये, माझे वडील म्हणाले, प्रवीण, कल्पनेतल्या कल्पनेत संधीचे गर्भपात करू नकोस. कल्पनेतल्या कल्पनेतच तर्कतीर्थ देणार नाही म्हणतील, घरात घेणार नाही, जात खरं धडक. हे मुद्दामून सांगतोय, पालक काय करू शकतात. तर्कतीर्थांकडे मी गेलो, आजही मी सांगेन, वेगळं वर्णन करत नाही, खूप करू शकेन, पण मला घड्याळाचे काटे टोचतायत म्हणून मी करत नाही. पण आतमध्ये गेल्यानंतर वेळ घेतली होती, पत्र पाठवलं होतं, पण तर्कतीर्थाचं व्यक्तिमत्व मी सांगतोय मुद्दामून. आपण नुसतं बोलतो रे तोंडाने, पण ग्रंथाधिष्ठित व्यक्तिमत्व मुकी असली तरी पण बोलकी असतात, कारण त्यांच्या ग्रंथीत ग्रंथ असतात. ते असे आले, त्या वाहना अशा करकरल्या आणि आवाज असा छान. बालमित्र मैत्रिणींनो आणि पालकांनो आणि आदरणीय व्यासपीठ, काही जणांना नमस्कार केला जात नाही, काही जणांना नमस्कार केला जात नाही, झाल्यावर कळतं की नमस्कार झाला. जसं घरातून बाहेर, खोलीतून बाहेर लता मंगेशकर आल्या तर काही नमस्कार कर म्हणून कुणाला सांगावं लागतं. एक तर आपण असा हात धरतो आणि डोळ्यात पाणी येतं, ते डोळ्यातलं पाणीच नमस्कार असतं. तसं तर्कतीर्थानं पाहिलं आणि नमस्कार झाला. आणि तिथे भिंतीच नव्हत्या. जेव्हा मी गेलो त्या वाड्यात, त्या घराला भिंती नव्हत्या सिमेंटच्या. मित्रांनो, त्या घराला भिंती होत्या ग्रंथांच्या. ग्रंथांनी सावरलेलं घर. शिरीष साहेब डोळ्यांनी पाहिलं, माने सर डोळ्यांनी मी पाहिलं की दिसतच नव्हतं, सगळीकडे ग्रंथ. तोपर्यंत माझं वय जरा वाढलं होतं, 22-23 झालं होतं. गद्दे 25ची सुरुवात होती, म्हणून मी त्या गद्दे 25च्या वातावरणात पटकन काय विचारलं शास्त्रीजींना. काही वेळा काय होतं, आपण काय वेड्यासारखं बोलून गेलो ना, ते त्या क्षणी नाही कळत. पटकन मी काय बोललो, शास्त्रीजी आता आपलं वय 90 आहे, मग आता वाचन नसेल ना. हा प्रश्न मी कसा विचारला मला कळत नाही राजू साहेब, पण मी मान्य करतो की विचारला गेला. 90 वय, आता वाचन नसेल ना. अरे तर्कतीर्थ रागावून, पण वात्सल्याला जसा एक खरपूस भाकरीचा वास येतो, तशा रागात पटकन तर्कतीर्थ म्हणाले, वाचन नसेल, 90 वय म्हणून
90 पृष्ठ वाचल्याशिवाय निद्रा घेत नाही. मी काय वाक्य बोललो ते मुलांना उद्या वर्गात समजावून सांगा मित्रांनो. कोणीतरी टाळी वाजवते म्हणून टाळी नको आहे. मी टाळ्या वेचायला नाही आलो, मी तुमचे निश्चय वेचायला आलो. निश्चय पाहिजेत. काय सांगायचंय की 90 वय म्हणून 90 पानं वाचल्याशिवाय, पृष्ठ वाचल्याशिवाय मी निद्रा घेत नाही. ठरवून गेलो, मंतरून गेलो आणि तसाचा तसा किस्सा दुसऱ्या दिवशी मी माझ्या वर्गातल्या मुलांना सांगितला कॉलेजमधल्या. आता पुढे जा. हा किस्सा सांगितल्यावर ठाण्यातली मुलं, सुविद्या, कॉलेजची तरुण, पटकन एक चावट मुलगा उभा राहिला आणि म्हणाला, दवणे सर, म्हणजे आम्ही फक्त 18 पानं वाचायची का? त्यांनी 90 वय म्हणून 90 पानं, तर माझा विद्यार्थी म्हणतो 18 वर्षाचा 12वीतला, म्हणजे मी 18 पानं वाचायची का? चातुर्य हे प्रगतीच्या अनेकदा आड येतं. चातुर्य हवंच, पण चलाखी नको. मित्र मैत्रिणींनो आणि पालक आणि शिक्षक मित्र हो, वाचक हो, तुम्हाला मला सांगायचं आहे की वाचनाची माध्यमं बदलू देत. अलीकडे मुलं वाचतायत वेगवेगळ्या माध्यमांतून, हे मी पाहतोय. त्याचे माझ्याकडे अनेक किस्से आहेत, पण वेळ नाही आहे. तुम्हाला सांगू की मुलं वाचतायत, त्यांची माध्यमं बदललेत. किंडल सारख्या साधनातून वाचतायत, मोबाईल मधून ते पुस्तकं वाचतायत. पण हा माझा निरोप पत्रकार मित्रांनी सगळ्या समाजाकडे न्यावा. यंत्राच्या साहाय्याने कितीही तुम्ही वाचन करा, कागदावरचा मजकूरच काळजावर उतरतो असं माझं मत आहे. कारण कागद करतात झाडाचा, झाडाच्या सालीचा, आणि झाडाची मुळं असतात मातीत. त्यामुळे त्या मजकुराला इथल्या मराठी मातीचा सुगंध असतो की जो आपल्याला वेधुंड करतो, जीवन घडवतो. म्हणून त्यांच्याकडे ही कागदावरची पुस्तकं द्या. हा एक 7वा ऋतू यशवंतराव नगरीत उभारला गेला आहे. 6 ऋतूंनी निसर्ग बाहेरचं जग सुंदर करतो, पण ग्रंथ नावाच्या 7व्या ऋतूनं माणसाच्या अंतर्यामाचं, हृदयातलं जग सुंदर होतं. या 7व्या ऋतूला प्रत्येक फांदीला म्हणजे प्रत्येक स्टॉलला तुम्ही भेट द्याच, पण ग्रंथांची गाठ घ्या आणि आईबाबाला सांगा, या वाढदिवसाला 500 रुपयाचा केक कदाचित 100च आणा, पण 400 रुपयाची 2 पुस्तकं घ्या. तुम्ही मागणी करा. मी फार जपून बोलताना सांगेन, हे बोलणं कदाचित काहींना आवडणार नाही, पण मी जपून बोलेन ते म्हणजे हे की ज्याप्रमाणे पालकांनी मुलांना घडवायचं असतं, त्याप्रमाणे जागृत झालेल्या मुलांनी सुद्धा पालकांना ग्रंथाबद्दल जागं करायचं असतं. या मताचा आग्रह धरा. आई वडील म्हणतील कदाचित, काही जणांचे, सगळेच नाहीत, पण काही जणांचे म्हणतील, यांनी काही 4% वाढणार आहेत का? अरे मुलुंडच्या एका शाळेत कार्यक्रम होता आणि मी पुस्तकाविषयी बोललो, राजीव साहेब वाचा म्हणून. एक 10वीचा मुलगा काय म्हणाला माहितीये? उद्धट वाटलं, पण मी अंतर्मुख झालो. तो मुलगा म्हणाला, दवणे सर, आम्ही वाचत नाही, वाचलं पाहिजे, आम्हाला काय सांगता? पालक सभेत येऊन सांगा. तर वेगळं पुस्तक घेतलं तर आई वडीलच हातातून ओढतात, टक्के वाढणार आहेत का? हे बदललं पाहिजे. हा बदल कसा करणार? या ठिकाणी आदरणीय संचालक साहेब आहेत राज्याचे, त्यांच्या पुढे मी नम्रतेने सांगेन, अत्यंत नम्रतेने सांगेन, साहेब, केवळ कागदावरच्या फतव्यांनी हे वातावरण बदलणार नाही. तुम्ही फतवे काढाल छान, आणि मग काय करतील माहितीये? शिक्षक आणि पालक पुढे जाऊन सांगतो, मुलांना एकत्र करतील, हातात पुस्तकं देतील, ठाक ठाक फोटो, आणि फोटो दुसऱ्या दिवशी घेऊन पडतील. दण केवळ चलाखी. हे बस, आम्हाला काम सांगितलं, आले फोटो. नाही, लक्षात ठेवा की पुस्तकं उलटी धरलेत का सुलटी ते पण माहिती नसेल. फोटो तर आला, पाठवला, आम्ही मोकळे. मी एकच सांगेन, केवळ कागदावरच्या फतव्यांनी संस्कृती बदलणार नाही, वाचन वाढणार नाही. पुढे ऐका, घरात वातावरण दिसलं पाहिजे वाचनाचं. त्याचं काय करायचं? शिरीष साहेब, आनंदाच्या भरात पण मी खंत व्यक्त करतो. ती खंत ती पण नोंद घ्या. काही कारण असतील, मधला वार आहे, मला सगळं माहिती आहे, पण
सातारा आणि परिसरातले अनेक शिक्षक, पालक आणि रसिक यांनी उत्साह आणि चैतन्याने उद्घाटनाला अधिक संख्येने यायला हवे की नको? नंतर कारण संख्या वाढवण्यासाठी नव्हे, संध्याकाळी येतील, रात्री येतील, उद्या येतील, भेटी देतील, सगळं दणक्यात होईल. पण आम्ही जे काही सांगतोय तो टाइमपास आहे का? राजीवजी मुद्दामून आलेत, मी मुद्दामून आलोय. या ठिकाणी वेगळ्या वेळा जुळवून सूर्यवंशी साहेब आलेत. आहे की नाही हे सांगण्याला अर्थ? का केवळ मांडव म्हणजे सजावट नाही, विचारांची सजावट आहे ना. मग मी त्या पालकांना, इथे नसलेल्या पत्रकारांच्या माध्यमातून सांगेन, घरात वाचनाचं पर्यावरण पाहिजे. घरात शिक्षकांचं शाळेमध्ये स्टाफरूम मध्ये पाहिजे. तुम्हाला इथे ओघाने सांगितलं जाताना माझं भाग्य आहे की वाचणारे शिक्षक मी इतके पाहिले, त्यांची नावं मी सांगितल्यानंतर ही ज्येष्ठ पिढी आहे ती सतारेल आणि इथली व्यासपीठावरची पिढी मंतरून जाईल. काय सांगताय असं मनात म्हणतील. ज्यांची नावं मी घेईन असे शिक्षक मला लाभले. मग प्रवीण दवण्यांचं जे कौतुक होतं, ओळख करून दिली जाते, शाल आणि छान पेढे दिले जातात, ते हात माझे असतात, पण ते पेढे खरे माझ्या वाचनाची प्रेम लावणाऱ्या गुरूंचे असतात. मी कुरिअर सर्व्हिस आहे, त्यांच्या आठवणीनेच मी देईन. आणि अशी कोण माणसं? श्रीजी डॉक्टर सरोजिनी वैद्य, ललित लेखिका, उत्तम समीक्षक, MA ला मला होत्या. जेव्हा जेव्हा मी ऑफ तासाला जायचो ना ताई, तेव्हा तेव्हा मला फक्त सरोजिनी ताई फक्त वाचताना दिसायच्या. डॉक्टर वदी कुलकर्णी माझे शिक्षक, ग्रंथाधिष्ठित. अर्जुन वाडकर सर, ही नावं मुलांना कदाचित नक्कीच माहिती नाही, नसू द्या. ही नावं कोण आहे काय सांगणार? आम्हाला शिकवायला कविश्रेष्ठ केशव मेश्राम होते. हातात 4 पुस्तकं असल्याशिवाय वर्गात लिहायची नाहीत. ही नावं आज सगळे आमच्यातले लेखक कवी नसतील झाले, मी कदाचित आणखीन कोणी लेखक कवी झालो असेल, पण बाकीचे उरलेले उत्तम वाचक तर झाले. उत्तम वाचक होणं हाच तर पाया आहे. शांताबाई शेळके, जनात मनात नाव असलेलं, खोटं वाटेल, मी माझ्या कॉलेजमधली पुस्तकं शांताबाईंना द्यायचो आणि शांताबाई त्यांच्या MD कॉलेजमधली पुस्तकं मला द्यायचे. असं आमचं आदान प्रदान व्हायचं. तेव्हा मी काय आजच्या वयाचा होतो का? घरात वातावरण कसं? 1 तारखेला वडिलांचा पगार झाला की मग आई वडील यादी करायला बसायचे. पहिलं असायचं 1 नंबर कुंकू म्हणजे पिंजळ, आणि मग तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ. मी सगळी यादी 1 तारखेला ऐकायचो. दरवर्षी दर महिन्याला तीच यादी. वडिलांना पगार 220 रुपये, कमीत कमी कसं करता येईल ते आई बघायची. पुढे ऐका. आणि सगळी यादी करताना शेवटचं असायचं वाचनालयाची फी. जान्हवीताई, आपल्या पिढीचं आत्मकथन आहे. आमच्या शेवटचं असायचं ग्रंथालयाची फी. मी एकदा वडिलांना विचारलं, शेवटी का? किराणाच्या यादीत शेवटचं का? का नेमकं? प्रभावती वेळा मुद्दा म्हणून मी आठवण सांगेन. आपण शिक्षणाधिकारी आहात ना, म्हणतो कसं बदललं पाहिजे तुम्ही सांगाय. हे किस्से नाही आहेत, आयुष्यातल्या घटना आहे. पण प्रवीण दवणे म्हणून सांगत नाहीये. आज लेखक असलेला पण तेव्हाचा एक स्ट्रगल करणारा, संघर्ष करणारा विद्यार्थी म्हणून सांगतोय. आई वडील घडवत नाही, त्यांचं घडणं आपल्याला घडवतं, त्यांचं दिसणं आपल्याला घडवतं. वडिलांना विचारलं, शेवटी का ग्रंथालयाची फी? पटकन माझे वडील म्हणाले, बाळा शेवटी ग्रंथालयाची फी लिहिली कारण त्या ग्रंथालयाच्या फीवरच वडचं अन्नधान्य आहे, ते तुझं पोषण करणार आहे. पायावर, ग्रंथांच्या पायावर अन्न उभं आहे. अन्न तुझं पालन करेल, ग्रंथ तुझं पोषण करते. पालन आणि पोषण यातला फरक मला शब्दकोशात बघावा लागला नाही, डिक्शनरीत बघावा लागला नाही. आई वडिलांच्या त्या किराणा यादीतून मला कळलं. मित्रमैत्रिणींनो, हे घर इथल्या मंडळींना लाभलं. तुमचे शिक्षक उत्तम आहेत, संवेदनशील आहेत. आणि जर घरात हे वातावरणच नसेल, 10 मोबाईल आहेत, 3 TV आहेत, 4 अमुक आहेत, सगळं असं कोसळते, सगळं समृद्ध वैभव असेल, पण त्या घरात जर 4 विकत घेतलेली पुस्तकच नसतील तर? अनेक आई वडिलांना काय वाटतं माहितीये? मुलांच्या पुढे जपून बोलतोय,
आणि मला त्याचं भान आहे. पण काय करणार, ते मला मांडलंच पाहिजे. अनेकांना वाटतं की मुलाला सक्षम करणं म्हणजे काय, त्याच्या नावावर 25 लाख ठेवले, मग त्याला 50 लाख मिळतील, काही कोटी जमिनी घेतल्या, नंतर दागिने घेतले. आई वडिलांना वाटतं की मुलांचं भवितव्य मी घडवलं. चूक आहे. पासबुकांनी केवळ भवितव्य घडत नाही, तर ग्रंथ नावाची पासबुक पाहिजे की ज्याच्यामध्ये चरित्र, आत्मचरित्र, काव्य, अभंग, लेखन हे सगळं त्याच्यामध्ये आहे. ते आई वडिलांनी दिलंच नाही तर भविष्य काय आहे. इंग्रजीचं महत्व कोणी नाकारत नाही. इथेही सगळ्यांनी सांगितले, पण इंग्रजाळलेली संवेदना कुठे नेणार आहे आपल्याला. इंग्रजी भाषा उत्कृष्ट असतं वेगळं, वर्ड्सवर्थ माहिती असतं आनंद आहे, पण बालकवी माहिती नसेल तर काय करायचं. मला तुम्ही सांगा, कार्यक्रम संपल्यावर मला तुम्ही उत्तर द्या. मला म्हणायचं की माहिती पाहिजे, बर्नाड शॉ माहिती पाहिजे, पण पु ल देशपांडे माहितीच नसतील तर कसं चालेल. मुद्दामून मराठी बोलू नये याची व्यवस्था अनेकदा शाळांच्या मध्ये आणि मराठी घरात केलेली मी पाहिले की येताच कामा नये मराठी. हा काय वेळे पडा. 2 वर्षाचा 1.5 वर्षाच्या मुलाला चालताना आई जेव्हा म्हणते, गाडीत पाहतो मी रेल्वेमध्ये, वकू 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 वकू, मी म्हणतो त्या मुलाच्या वडिलांना, तुमच्या मिसेस काय म्हणते, वकू वकू. मग त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि ते म्हणतात, पूर्वी आपल्याला चालू 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 शिकवले ना, तशी वॉक म्हणजे चालणं, म्हणून वकू वकू. विचार करा, हा कार्यक्रमातला केवळ विनोद असता तर मी सुखावलं. हे सत्य आहे. माहितीच नाहीये. धड मराठी नाही, धड इंग्रजी नाही, धड हिंदी नाही, टवके उडालेली एक भाषा अभिव्यक्तीची नसलेली जर मुलं पुढे असेल तर आज अभिजात मराठीचा दर्जा जो मिळाला आहे, ती अभिजातता टिकवण्यासाठी आपल्या पिढीने काय दिलं याचं उत्तर काय द्यायचं. कोकणात तरुण मुलं जातात ती गाडी करून, 8-10 माणसाची, कुठली गाडीची कंपनी माहिती नाही, सगळे बसले 10-12 जण आंबे खायला जातात. आंबे लावलेत कुणी, वडिलांनी नाही, लावलेत कुणी, आजोबांनी, आजीनी. आजी आजोबांनी लावलेले आंबे खायला जातात, रसरशीत रस पितात आणि पाठे फेकून येतात आजी आजोबांसाठी. बाळांनो, आंबे तेव्हा लावले 70 वर्षापूर्वी म्हणून तुम्हाला फळं मिळत आहेत. पुस्तकांच्या बिया आजच्या आजोबांनी जर नातवंडासाठी नाही लावल्या तर पुस्तकांच्या वसंत ऋतूतले आंबे कसे मिळतील. काम आहे हे, नुसतं टाइमपास नाहीये. सूर्यवंशी साहेब, मी जे बोलतोय ना ते मी अक्षरशः आलो यांनी बोलवलं म्हणून नाहीये. माझी तडफड आणि तगमग ही आहे. इंग्रजी वाचण्याबद्दल नाही, इंग्रजी वाचा, उर्दू वाचा, पंजाबी वाचा, बंगाली वाचा, हे सगळं माहिती असताना आमचा मानव संप्रदाय माहिती नसेल, लीळा चरित्र माहितीच नसेल, महदाईचा माहिती नसेल, ज्ञानेश्वरी तुकाराम नावच ऐकली नसतील तर या मुलांचे चेहरे ना पैलू न पाडलेले सपाट काचेसारखे दिसतील. बघा तुम्ही, मी जाहीरपणे सांगतोय आणि एका महत्वाच्या व्यासपीठावर सांगतोय, आत्ताचे आणि पुढचे अनेक मानसिक रोग, अनेक मानसिक विकार हे त्याच्या मुळाशी भाषा आणि भाषेतून मिळणारं भविष्यातलं तत्वज्ञान नसल्यामुळे होणार आहे याची नोंद घ्या. श्यामच्याही वाचलं, संघर्ष कळला. माझी आई प्रवीणची आई असली तरी श्यामची आई शेकरू झाली नाही. आचार्य अत्र्यांचं आत्मचरित्र वाचलं, करेचे पाणी, त्यांचा स्ट्रगल कळला नाही. हे सगळं मी सांगू शकेन कितीतरी. साहित्य तुम्हाला भविष्यातले प्रश्न वर्तमानात आणून देते आणि सोडवायला मदत करते. 21 अपेक्षित प्रश्नांची गाईड्स असतात, पण 21 अनपेक्षित प्रश्नांची गाईड्स नसतात. जीवनातले प्रश्न अपेक्षित नसतात, जीवनातले प्रश्न अनपेक्षित असतात. लग्न, विवाह, मनोमिलन, आई वडील नाती, अनेकदा होणारा पराभव, कधी जिंकणं, हे सगळं साजरं कसं करणार. ही मुलं आता जर सोडवून करत असते तर चुकीचं नाहीये. हे आपलं प्रगती पुस्तक आहे. आपलं जसं एक प्रगती पुस्तक आहे तसं शाळेचं एक प्रगती पुस्तक असतं. एकाग्र मुलं वाचावे कसं शिकवतो का, ऐकावे कसं शिकवतो का, वर्गात कसं बसावं शिकवतो का. प्रत्येक ठिकाणी पैसा आड येत नाही मित्रमैत्रिणींनो, इच्छाशक्ती आड येते. हाच
केवळ 8-9 लाखामध्ये हे सगळं भव्य. रात्रीपासून मी इथे आहे. आमच्या पवारताई इथे साक्षीदार आहेत. वेड्यासारखं झालंय माझं लहान मूल. मला असं वाटतच नाही की माझं वय काय, मी प्रौढ झालोय. माझं लहान मूल झालंय. घर फिरे पाळणा बघा बघा गजत्रा, हे पाहू की ते पाहू ग, हवे ते डोळे सतरा, अशी माझी अवस्था झाली. का? कारण पुस्तकामध्ये सामर्थ्य आहे आपलं वय पुसण्याचं आणि पुन्हा तरुण करण्याचं. आणि अशा मनाच्या तारुण्य नगरीत आपण आलोय. व्यक्तीला व्यक्तिमत्व मिळायचं असेल, ऐका, व्यक्तीला व्यक्तिमत्व मिळायचं असेल तर व्यक्त व्हायला शिकवा. आणि व्यक्त होणं म्हणजे अभिव्यक्त होणं नाही. आज बोटाने बटन दाबलं की काहीही लिहिता येत लोक. मगाशी सांगितलं आदरणीय सूर्यवंशी साहेबांनी, मुलं काय वाचतायत ते बघा, मुलं काय बघतायत ते बघा. हे पालकत्व आहे, साधी गोष्ट नाही. ते रील्स बघता बघता त्या रीलला आपलं भविष्य काय केव्हा गुंडाळला जातो आणि वेळ केव्हा कचऱ्यात जातो हे नाही कळलं तर मुलांना जन्म देऊन उपयोग काय आहे? जन्म दिला की आई वडील होतो, पण पुस्तकं हाती दिली की पालक होतो. सगळे जन्म देणारे पालक नसतात. सांस्कृतिक जागे पण त्याच्यात निर्माण करणारे. आणि त्यामुळे मला असं वाटतं सोयी बाजूने आता हारी उठवली पाहिजे. ही पिढी गोड आहे, बुद्धिमान आहे, सुंदर आहे, टिपलं की उगवणारी आहे. पण आपण काय घालतो त्याच्या मुळात त्याचा विचार करतो. आदरणीय राजीव साहेब, या ठिकाणी मी सांगतोय, किडलेली बिघडलेली पिढी तरुण नाहीये. तरुणांचं किडणं आणि बिघडणं परिणाम आहे. त्याची कारण प्रौढ पिढीत आहे. आज बघा तुम्ही, आज चित्र बघा तुम्ही कुठल्याही वाहिनीवर, काय कशी मुलं आहेत, त्यांचं घर, मला त्यांचं घर, त्यांचे आई वडील दिसतात, त्यांची पत्नी दिसते, त्यांची मुलं दिसतात. का असं वागतायत? याचं कारण काय दिले त्याला समाजाने? कुठेतरी विचार करूया. परंतु इतका सकारात्मक विचार करून हा ग्रंथ महोत्सव 24 वर्ष पूर्ण करून रौप्य महोत्सवाला साथ घालतो. लगावतोय की भर दुपार चांदण्याची करण्याचं सामर्थ्य या सगळ्या ग्रंथोत्सवात आहे. नेटकं नियोजन, सकाळची अप्रतिम दिंडी, सजलेली मुलं, जवळजवळ 10 ते 12 चित्ररथ, वेळेवर आलेले शिक्षक, आम्ही वेळेवर आलेले पाहुणे, या सगळ्यामुळे सातारचा जो रस्ता आहे ना तो असा गुलाल अभिराने धुंद झाला. ग्रंथ पंढरीचा समारोप या सुंदर कळसाच्या अध्याय झाला. उद्घाटनाला शिखर लागलं. मित्रांनो, उत्तम नियोजन, चांगलं स्वागत, उत्तम आतिथ्य, याबरोबर हौशीने आनंदाने आतले जे रसिक आहेत, जे पुस्तक विकत घ्यायला येणार आहेत, त्यांनी पण या सोहळ्याला येण्याची पुढच्या वर्षी तरी तरतूद करावी. जबरदस्तीने नव्हे, डोकी मोडण्यासाठी नव्हे, मन वाढवा, केवळ डोकी नको. प्रयत्न तर करा. तेव्हा अशा तऱ्हेच्या या महोत्सवाला, या ग्रंथोत्सवाला केवळ पाहुणे म्हणून नव्हे, तर ग्रंथमित्र म्हणून, केवळ लेखक म्हणून नव्हे, तर वाचनावर आणि मातृभाषेवर नितांत प्रेम करणारा, आईच्या दुधा इतकंच वात्सल्याशी नातं जोडणारा एक वाचक तुम्ही बोलावलात. म्हणून संयोजकांचा, इथल्या व्यासपीठाचा इतकं एकाग्रपणे ऐकून मला कणभराचा व्यत्यय न देता प्रत्यय देणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचा आभारी आहे. धन्यवाद.